नमो बुद्धाय नमो 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 धम्माय नमो 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 संघाय नमो 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 भीमाय नमो नमो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। प्रबुद्ध धम्म क्लासच्या वर्षावास प्रवचन मालिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बरेचदा असा प्रश्न विचारता येतो की भगवान बुद्धांचा पुनर्जन्मावर विश्वास होता का? तर याचं उत्तर होकारार्थी आहे की भगवान बुद्धांचा पुनर्जन्मावर विश्वास होता। पण त्यापूर्वी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला दोन भागात विभाजित करायला पाहिजे। एक म्हणजे कशाचा पुनर्जन्म आणि दुसरा म्हणजे कोणाचा पुनर्जन्म। आणि यापैकी प्रत्येक प्रश्नाचा आपल्याला काय करावं लागेल, स्वतंत्रपणे विचार करायला पाहिजे। आणि असा विचार केल्यानंतरच आपल्याला योग्य कन्क्लुजन मिळेल। तर सगळ्यात पहिल्यांदा कशाचा पुनर्जन्म ते आपण बघूया। कशाचा पुनर्जन्म हा जो प्रश्न आहे याची नेहमीच उपेक्षा केली जाते। याचे कारण की हे दोन प्रश्न नेहमीच दुसऱ्यात मिसळले जातात, म्हणून हा सगळा गोंधळ निर्माण होतो। बुद्धाच्या नुसार अस्तित्वाचे किंवा उत्पत्तीचे चार तत्वे आहेत। याला चार महाभूते मिळून काया रूप धारण करते असे देखील म्हणतात। आणि ही चार तत्वे जी आहेत त्यात एक आहे पृथ्वी, दुसरं आहे आप, तिसरं तेज आणि चौथं वायू। मग प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा मनुष्य काया म्हणजे एखादा मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा या चार तत्वांचे काय होते? काय ही चार तत्वेसुद्धा त्या कायेसोबत मृत्यू पावतात का? किंवा त्या मनुष्यासोबत ते देखील मरतात का? तर काहींच्या मते होय,
ही 4 तत्वेसुद्धा त्या माणसासोबत किंवा त्या कायेसोबत मृत्यू पावतात. पण भगवान बुद्ध म्हणतात की नाही, कायेच्या मृत्यूनंतर ही 4 महातत्वे आसमंतात विचरणाऱ्या आणि विद्यमान असणाऱ्या समान तत्वाशी एकरूप होतात. म्हणजे काय की पृथ्वी या पृथ्वी घटकाला मिसळते, अग्नी घटकाला, तेज घटकाला आणि वायू घटकाला. म्हणजे जी घटकं आहेत ही 4 तत्वे आपल्या मूळ तत्वामध्ये विलीन होतात, समान तत्वामध्ये ते विलीन होतात. आता आसमंतात विचारणाऱ्या विद्यमान असणाऱ्या या 4 महातत्वांचे जेव्हा पुनर्मिलन होते तेव्हा नवीन जन्म होतो. आणि यालाच भगवान बुद्धाने पुनर्जन्म असे म्हटले आहे. ही एकत्र येणारी 4 महातत्वे त्या मृत कायातीलच असणे आवश्यक नाही. म्हणजे ती या कायातीलच असतील असे नाही, तर ती इतर दुसऱ्या पण कायातील असू शकतात. ही 4 महातत्वे विविध मृत कायांचे अंश देखील असू शकतात. म्हणजे काही पार्ट्स ह्या कायाचे असू शकतील, काही पार्ट्स दुसऱ्या कायाचे असू शकतील. किंवा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काया मृत पावते, पण ही 4 तत्वे महातत्वे जी आहेत तर ती अस्तित्वात असतात. अशा प्रकारच्या पुनर्जन्मावर भगवान बुद्धांचा विश्वास होता. हे झालं आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता कोणाचा पुनर्जन्म? तर याच्याबद्दल एक उदाहरण इथे आपण बघणार आहोत की स्थविर सारीपुत्ताने महाकोष्ठीत सोबत जो काही त्याचा संवाद झाला होता, वार्तालाप झाला होता, त्यात त्याने या विषयावर एक प्रकाश टाकला आहे. म्हणजे अधिक सोप्या पद्धतीने इथे त्याने चर्चा केली आहे. असे म्हणतात की एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनारामामध्ये वास्तव्याला होते. महाकोठीत आपले संध्याकाळचे जे काही ध्यान आहे ते संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने प्रार्थना केली की त्याच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, कृपया सारीपुत्ताने त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण करावे. आणि यापैकी त्यानं विचारलं की ध्यानाच्या प्रथम अवस्थेत किती कारकांचा निग्रह होतो आणि किती कारक अवशेष राहतात. तर यावर सारीपुत्ताचं उत्तर असं आहे की 5 कारकांचा निग्रह होतो. कामवासना, दुष्टबुद्धी, आलस्य, चिंता, विचिकिच्छा या 5 कारकांचा निग्रह होतो. आणि हे जे 5 कारक जे आहेत त्यांचा निग्रह झाल्यानंतर 5 कारक अवशेष राहतात. यामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि चित्ताची एकाग्रता, हे जे 5 कारक आहेत हे शेष राहतात किंवा अवशेष राहतात. पुन्हा महाकोठीत विचारतो की चक्षुक्षेत्र म्हणजे आपले जे डोळे आहेत ते, घ्राण म्हणजे आपलं नाक आहे, जिव्हा, जीभ आणि स्पर्श या 5 इंद्रियांचा विचार करूया. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे, प्रत्येक दुसऱ्यापासून वेगळा आहे, प्रत्येकाचे आपले वैशिष्ट्य आहे, ते परस्पर भिन्न आहेत. तेव्हा त्यांचा अंतिम आधार काय, असा प्रश्न महाकोठीत विचारतो. या 5 इंद्रियांच्या विषयांचा आणि कार्याचा उपभोग कोण घेतो? यावर सारीपुत्ताचं उत्तर आहे की मन. या 5 इंद्रियांच्या विषयांचा जो कार्याचा उपभोग जो आहे तो मन घेतो. पुन्हा महाकोठीत विचारतो की ही 5 इंद्रिय कशावर निर्भर आहेत? तर सारीपुत्त सांगतो की चेतनेवर. महाकोठीत विचारतो की आणि चेतना कशावर निर्भर आहे? सारीपुत्ताचं उत्तर आहे उष्णतेवर. महाकोठीत विचारता झाला आणि उष्णता कशावर निर्भर आहे? सारीपुत्त म्हणतो चेतनेवर. पुन्हा महाकोठीत विचारता झाला की तू असे म्हणतोस की चेतना उष्णतेवर निर्भर आहे, म्हणजे चेतना जी डिपेंड आहे ती उष्णतेवर, आणि तू असेही म्हणतो की उष्णता ही चेतनेवर डिपेंड आहे. याचा निश्चित अर्थ तो काय समजावा? यावर सारीपुत्त म्हणतो की मी तुला एक उदाहरण देतो. आपण पणतीचे उदाहरण घेऊया.
प्रकाश ज्योतीला व्यक्त करतो आणि ज्योत प्रकाशाला व्यक्त करते. त्याचप्रमाणे चेतना उष्णतेवर निर्भर आहे आणि उष्णता चेतनेवर निर्भर आहे. पुढे महाकोटी प्रश्न विचारतो की असे कोणते तत्व आहे की ज्यापासून काया मुक्त झाल्यावरच काया मृत मानली जाते. निश्चेतन काष्ठासारखी त्याज्य मानली जाते. असं कोणतं तत्व आहे? यावर सारीपुत्त उत्तरतो की चेतना, उष्णता आणि जाणीव म्हणजेच विज्ञान. पुन्हा महाकोटीत विचारतो की मृतदेह आणि ज्याची अनुभूती वेदना निश्चल झाली आहे असा संज्ञाशून्य ध्यानस्थ भिक्खू यात काय भेद आहे? सारीपुत्त म्हणतो की मृतदेहात केवळ शरीर, वाणी आणि मन यांच्या क्रिया शांत होतात. चेतना लय पावते, उष्णता लय पावते आणि इंद्रियांची क्षमताही लय पावते. परंतु ध्यानावस्थेत असलेल्या भिक्खूची जी चेतना आहे ती जिवंत असते, उष्णता जिवंत असते आणि इंद्रिय क्षमता देखील जिवंत असते. परंतु त्याच्या इंद्रियजनित विकार, विचार, संज्ञा आणि अनुभूती मात्र शांत पावलेल्या असतात. संभवतः ही मृत्यूची अथवा उच्छेदाची श्रेष्ठ आणि स्वयंपूर्ण अशी व्याख्या असावी. या संभाषणात फक्त एकच त्रुटी आहे. महाकोठीताने सारीपुत्ताला आणखी एक प्रश्न विचारावास हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. सारीपुत्ताने या प्रश्नाला काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सहज शक्य नाही. परंतु यात मात्र शंका नाही की उष्णता म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती. या प्रश्नाचे जे उत्तर आहे याला थोडे अधिक स्पष्ट जर करायचे झाले तर काया मृत पावल्यावर काय होते, तर काया मृत पावल्यावर काया ऊर्जा उत्पन्न करणे बंद करते. परंतु हा उत्तराचा केवळ एक भाग आहे. कारण मृत्यू याचा अर्थ असाही होतो की जी काही ऊर्जा कायातून मुक्त होते ती विश्वात विद्यमान असलेल्या ऊर्जापुंजात जाऊन विलीन होते. याप्रमाणे उच्छेदाचे 2 आयाम आहेत. त्याचा एक आयाम असा की ऊर्जेची निर्मिती थांबते आणि दुसरा आयाम जो आहे तो असा की विश्वात विद्यमान ऊर्जापुंजात ही ऊर्जा सामावते, त्यात वृद्धी करते. उच्छेदाच्या, मृत्यूच्या या 2 आयामांच्या परिणामस्वरूप बुद्धाने असे म्हटले असावे की तो पूर्णांशाने उच्छेदवादी नाही. जेथपर्यंत आत्म्याचा संबंध आहे तिथपर्यंत तो उच्छेदवादी आहे. परंतु जेथे नामरूपाचा संबंध आहे, भौतिक तत्त्वज्ञानाचा संबंध आहे तेथे तो उच्छेदवादी नाही. ही व्याख्या जर स्वीकारली तर बुद्ध उच्छेदवादी नाही हे समजून घेणे सोपे होते. भौतिक तत्वाच्या नामरूपाच्या पुनरुक्तीवर भगवान बुद्धांचा विश्वास होता, परंतु आत्म्याच्या पुनरुक्तीवर त्याचा विश्वास नव्हता. अशी व्याख्या स्वीकारण्यास बुद्धाचा दृष्टिकोन विज्ञानाशी सुसंगत वाटतो. याच आणि फक्त याच मार्गाने बुद्धाचा पुनर्जन्मावर विश्वास होता असे म्हणता येईल. ऊर्जा कधीही नाश पावत नाही हे विज्ञानाने प्रस्थापित केले आहे. उच्छेद याचा अर्थ मृत्यूनंतर काहीही अवशिष्ट राहत नाहीत असा लावला तर ते विज्ञान विरोधी होईल. कारण याचा अर्थ असा होईल की ऊर्जापुंजाच्या व्याप्तीत सत्यता नसते हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे पुनर्जन्माविषयीची विविधा संदिग्धता समस्या जी आहे ती आपल्याला सोडवता येईल. तर पुढील प्रवचनामध्ये आपण बघणार आहोत की नक्की कोणाचा पुनर्जन्म होतो. आज आपण बघितलं की भगवान बुद्धाचा पुनर्जन्मावर विश्वास होता का आणि भगवान बुद्ध कशाचा पुनर्जन्म म्हणतायत. आता पुढे आपण प्रवचनामध्ये बघणार आहोत की पुनर्जन्म कोणाचा. त्यामुळे तुम्ही प्रबुद्ध धम्म क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.